नमस्कार, यम्मी स्वाद या चॅनलवर आज कच्ची दाबेली रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर लगेच आधी आपण रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत। सगळ्यात आधी चिंच गुळाची चटणी बनवून घेतली। त्यानंतर उकडलेले बटाटे 3 घेतलेत। बटाटे स्मॅश करून घ्यावे। त्यानंतर लसणाची तिखट चटणी बनवावी। लसणाची तिखट चटणी बनवण्यासाठी लसूण, लाल तिखट, मीठ आणि पाणी मिक्स करून त्यानंतर शेंगदाण्याचा कूट एकत्र करून मिक्सरवरती बारीक करून घ्यावा। चिंच गुळाची गोड चटणी आणि लसणाची तिखट चटणी तयार आहे। आता कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेऊन शेंगदाणे फ्राय करून घ्यावे। आता शेंगदाण्यामध्ये चाट मसाला एकत्र करून हे आपले मसाला शेंगदाणे तयार झालेत। आता दाबेलीचा तयार मसाला 1 ते 1.5 चमचा घ्यावा आणि त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये स्मॅश बटाटा फ्राय करून घ्यावा। त्यामध्ये दाबेली मसाला मिक्स करावा आणि चिंच गुळाची चटणी, पाणी एकत्र करून बटाटा चांगला शिजवून घ्यावा। या मिश्रणामध्ये मीठ चवीनुसार घालून छान परतून घ्यावा। लागेल तसे पाणी ॲड करून हा बटाट्याचा मिश्रण एकत्र करून थोडा गार होऊ द्यावा। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे एकत्र करावे। दाबेलीसाठी 8 ते 9 पाव घेतले आहे। मधोमध पाव चिरून दाबेली भरायला सुरुवात करूया। यासाठी सगळ्यात आधी तिखट लसणाची चटणी, चिंच गुळ चटणी पावाला लावून घ्यावा। त्यानंतर त्यामध्ये कांदा, बटाट्याचे मिश्रण एकत्र करावे। बटाट्यामध्येच डाळिंबाचे दाणे मिक्स करून ठेवलेत आणि शेंगदाणे सुद्धा वरतून टाकू शकतो किंवा मिश्रणामध्ये सुद्धा आपण ॲड करू शकतो। हे मिश्रण व्यवस्थित पॅक केल्यानंतर पावाला दोन्ही बाजूला बटर लावू शकतो किंवा तूप लावू शकतो। मी इथे बटर घेतलंय आणि बटर लावून पाव मस्त फ्राय करून घ्यावा। पाव एकदम व्यवस्थित भाजल्यानंतर कच्ची दाबेली सर्व करावी आणि तयार आहे कच्ची दाबेली। या चवदार दाबेलीचा आनंद आपल्या कुटुंबासोबत घ्या आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।